नमस्कार मैत्रिणींनो, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागाचा थोडक्यात प्रोमो काय आहे मी तो सांगते. म्हणजे थोडक्यात रिव्ह्यू. आजच्या भागाची सुरुवात होते ऊर्जा आणि शौर्य यांच्या संवादाने. दोघेही एकमेकांशी बोलत असतात. त्यावेळी शौर्य ऊर्जाला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, कोर्टात मी सगळी खरी साक्ष देणार आहे. यावर ऊर्जा थोड्या मुश्किल अंदाजात त्याची खिल्ली उडवते. ती म्हणते, अरे बाबा, तू पोलीस स्टेशनमध्ये नाव विचारलं तेव्हाच गोंधळलास, मग कोर्टात एवढ्या प्रश्नांसमोर तू कसं तोंड देणार आहेस आणि कसं तोंड उघडशील. ऊर्जा स्पष्टपणे तिची भीती व्यक्त करते. तिला वाटतं की शौर्य तिथे गप्प बसेल आणि सगळं ओझं तिच्यावरच येईल. मात्र शौर्य तिला खात्री देतो की कोर्टात काय आणि कसं बोलायचं ते त्याला माहिती आहे आणि काय बोलणार आहे तेही तिला थोडक्यात सांगतो. उलट ऊर्जाला कायदेशीर मुद्दे समजावून सांगतो. ऊर्जा थोडी चिडून म्हणते, बोलायचं असेल तेव्हा तू गप्प, आणि वकिले धडे देताना मात्र परफेक्ट. शौर्य तिच्याकडे पाहून हसतो. दुसरीकडे घरात आजी, विजया, प्रभाकर आणि शैलेजा बसलेले असतात. आजींना हर्षवर्धनने पद्मासोबत केलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती मिळालेली असते. पद्माला घरात डांबून ठेवणं, बाहेर जाण्यास बंदी, फोन काढून घेणं, हे सगळं ऐकून आजींना जबर धक्का बसतो. आजी संतापून विचारते, हे सगळं एवढं मोठं घडत असताना मला काहीच कसं कळलं नाही. विजयाला नाईलाजाने सगळी हकीकत सांगावी लागते. पद्माला चक्कर येते. हॉस्पिटलमध्ये नेणे, तिथून ती अचानक गायब होणे. आजी ठाम निर्णय घेतात आणि विजया शैलाला स्पष्ट सूचना देतात की हर्षवर्धनसमोर काही बोलायचं नाही, काहीसुद्धा नाही, एक शब्दसुद्धा नाही. परत इकडे ऊर्जा मुद्दाम शौर्याची परीक्षा घेते. ती कोर्टात विचारले जाणारे प्रश्न जसेच्या तसे विचारते. शौर्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, पण ऊर्जाला त्याच्या उत्तरांमध्ये कमकुवतपणा जाणवत असतो. तिला सारखं वाटतं की हा बोलू शकणार नाही. ती ठामपणे म्हणते, हर्षवर्धन जागीरदार समोर असणार आहेत, एकही चूक चालणार नाही, ही केस मला जिंकायचीच आहे. ऊर्जा स्पष्ट करते की ही केस तिच्यासाठी फक्त कायदेशीर लढाई नाही, तर तिच्या आयुष्यातली पहिली मोठी संधी आहे. पद्मा जरी निमित्त असली तरी ही लढाई मला माझ्या स्वतःसाठी जिंकायची आहे, अशी ती सांगत असते. शौर्य लाजतच म्हणतो, मी कायम तुझ्यासोबतच राहील. दुसरीकडे शिर्के हर्षवर्धनला सतत फोन करत असतो. विक्रांतच्या मित्रांना अटक झाल्याचं कळतात हर्षवर्धन टेन्शनमध्ये येतो. शिर्के स्पष्ट इशारा देतो की त्याच्या मुलावर एकही केस चालणार नाही. हर्षवर्धन सगळं मॅनेज करण्याचं आश्वासन देतो, पण आता तो अस्वस्थ झालेला असतो. पोलीस स्टेशनमध्ये विक्रांतचे चारही मित्र दुसऱ्या ठिकाणी हलवलेले असतात. त्यांचे मोबाईल, पैसे जप्त केले जातात. परिस्थिती गंभीर होत चाललेली असते. इकडे शौर्य आणि ऊर्जा त्यांच्यातील जवळीक वाढत जाते. शौर्य ऊर्जाला तिच्या घरापर्यंत सोडतो. ती तिचे आभार मानते. शौर्य मात्र तिथेच थांबतो जोपर्यंत ती सुरक्षित घरात जात नाही. ऊर्जा मागे वळून पाहते आणि पुन्हा शौर्यकडे येते. दोघांमध्ये थोडा भावनिक संवाद होतो. शौर्य प्रेमाबद्दल विचारतो, पण ऊर्जा स्पष्ट सांगते की तिच्यासाठी प्रेम सोपं नाही. शौर्य मात्र मनातल्या मनात विचार करत असतो, जर तिला कळालं की मी हर्षवर्धनचा मुलगा आहे तर, असा विचारतोच तो गुंग होतो. आता नेमकी पुढच्या भागामध्ये काय होतो, तो तिथेच थांबतो का, किंवा जिथे एकीकडे कोर्टाची लढाई चालली आहे तिथे तो स्पष्ट बोलेल का, दुसरीकडे नात्यांचं नवं वादळ तयार होतं आहे, नेमकी पुढे काय घडेल, आता हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.